पहिले षटक हाताळण्यासाठी संघाकडून भावेश आपल्या संघाची जबाबदारी स्वतः खांद्यावरती घेऊन सुंदर चेंडू, पहिला चेंडू ते मोठा प्रहार केला डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला होता. क्षेत्रात चेंडूचा संपर्क मात्र चांगला होता पण तेवढा चांगला नाही. चेंडू चाललाय वन बम्स टू बम्स सीमा रेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार डीजे. जोपर्यंत तुमच्यावरती कोणी निंदा करत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल घडत नाही. 22 चेंडूवरती चौकार लागवला पहिल्या चेंडूवरती. तर मात्र पुन्हा एकदा बॅट निकाला घेतली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अविनाश आणि श्रीधरची ही सलामीची जोडी पंच सांगतात लेग बायच्या रूपाने 2 धावा आपल्या खात्यात प्राप्त केल्या. एकंदरीत धाव संख्या होत आहे 6 धावा धाव फलकावरती. 22 पुढील चेंडू पुन्हा एकदा श्रीधर साठी. सुंदर चेंडू आता मात्र पाठवला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडीशी मिसफील्ड झाली. 1 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. मित्रांनो झेल इम्पॉर्टंट असतात. ज्या वेळी झेल टिपल्या जातात तेव्हा मात्र नवीन बॅट्समन एक बॅट्समनला तंबूचा रस्ता मिळतो. नवीन बॅट्समन क्रीज वरती येतो. पाहिलं गेलं तर जिंकण्याचं चान्स साऊथ आफ्रिकेचा 98% होतं आणि तेव्हा सूर्यकुमारने पकडलेला तो बाउंड्रीवरचा झेल, सीमारेषेवरचा सुंदरसा झेल आणि तो सामना इंडियाने जिंकला होता. 22 पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा मानस. त्या ठिकाणी आउटफील्ड खूप फास्ट आहे. 1 धावा कंप्लीट केली. पण राहुल सांगतात पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने 1 धावा येते. 1-1 धावांचं रूपांतर आपल्या खात्यामध्ये करतायत. एकंदरीत धाव संख्या धाव फलकावरती लागल्या 9. 46 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करता असताना पॉवर प्लेचं मात्र सुंदर षटक 22 आपण पाहतोय. अविनाश यांच्या बॅट मधून आता मात्र क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम्स डीप मध्ये येतोय. खणखणीत चौकार डीजे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करताना आपण पाहतोय. आता मात्र ऑफ साइडला पंच केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार डीजे.
धाव मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. जिंकायचं असेल तर नक्कीच षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला करावी लागेल. असं म्हणतात मित्रांनो, क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी ही सुवर्ण क्षणे लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. वर्तमानातील तुमचं फॉर्म याच्यावरती तुमच्या संघाचा जय पराजय अवलंबून असतं. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवल चेंडूला दिशा दाखवली डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट आणि एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. सुंदर आणि बिटवीन द विकेट सलामीची जोडी मात्र सुंदरशी कामगिरी करते आहे. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली धावसंख्या होतीये. फुल टच चेंडू आणि पाहिलं होतं आधीच या चेंडूसाठी तयार होता. डीप मध्ये खणखणीत षटकार. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. स्पष्ट केलं तर अविनाश याने, कारण मी आता काही थांबायला आलो नाहीये. पाहिलं गेलं तर 46 धावांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती आतापर्यंत आखली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. लेग बायच्या रूपाने एक धावा कंप्लीट. एकंदरीत धाव संख्या होती आहे 26. दुसरं षटक प्रगतीवर. धाव संख्या 26. दोन चेंडू शेष आहेत. 26 आताचा पकडून 26. सॉरी 27 झाल्या. 27 धाव फळकावून धावा लागतात. 27. सुंदर पंच केला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु काहीच गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकाच रूपात पुन्हा एकदा 2 मध्ये केलं. मित्रांनो, संधी ही वारंवार येत असते. आलेल्या संधीचं सोनं करा, कारण सूर्योदय आणि संधी याचं सुंदर असं समीकरण आपल्याला माहित असेल. उशिरा जाग येण्यासाठी चुकलेच म्हणून समजायचे. सुंदर संधीचं सोनं करायचं होतं. पण पाहिलं तर सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. दुसरं षटक प्रगतीवरती असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. एक धावा कंप्लीट केली. सुंदर रनिंग बिटवीन विकेट आणि एकाच रूपात 2 मध्ये केलं. 22. एकदा धाव संख्या धाव फळकावरती लागली 30. 7 चेंडू शेष असतील आणि 7 चेंडू बनवायचे आहेत. एकंदरीत धावा 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज संघाकडून येतोय. कोण अजय का? अजय. 31 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 15 धावांची गरज.
पहिला चेंडू सुरेख चेंडू ठेवला न समजलेला चेंडू जाऊन विसावला पण पंच सांगतायत वाईड च्या रूपाने अवांतरित असून नक्कीच एक ने भर घालेल. पुन्हा एकदा समीकरण थोडस घडलं तर 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला न समजलेला चेंडू जाऊन विसावला. पुन्हा एकदा समीकरण बिघडलं. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 38ची पहिल्या आपण पाहतोय. तर पाहिलं होतं चेंडूला दिशा दिली क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी होता जेल निसटला. एकाच रूपात 2 मध्ये होईल का? नाही, एका धावावरती समाप्त लागेल. पुन्हा एकदा झेल निसटला आणि जीवदान मिळतो या ठिकाणी बॅट्समनला. एक धावसंख्या पोहोचते 33 धावा. 4 चेंडू 13 ना. सुंदर चेंडू परंतु काय सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चेंडू चाललाय वन बम सीमारेष बार 4 धावांसाठी आणि नो असेल म्हणजे नक्कीच फ्रीड असणार. नो चेंडू आहे नक्कीच फ्रीड असेल की धावा आल्या 5. आता पुन्हा एकदा समीकरण बिघडलं. किती धावा चेंडू किती 3 झाले ना. 3 चेंडू की धावा 8 ना. 3 चेंडू आणि एकच मिनिट 4 चेंडू बाकी आहेत. आताचा नो आहे ना. पहिला वाईड 2च बॉल झाले. आम्ही तेच म्हणतोय 4 चेंडू शेषात अजून. पुन्हा एकदा पाठवून दिलं सरळ सीमारेष बार येतोय खणखणीत षटकार. करताना कोणत्याही प्रकारची दमछाकणी एक हाती सामना आपल्या बाजूने खेचून आणला. वहाळ संघाने शेवटपर्यंत लढत दिली. तर 3 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना सलामीचे बल्लेबाज अजूनपर्यंत क्रीजवरती अविनाश आणि श्रीधर यांची अफलातून फलंदाजी आपण पाहतोय. षटकार चौकारांची आतषबाजी. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा बदल. चला टाकून घ्या. एवढा वेळ नका घेऊ. चला प्लीज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला आणि पाठवून दिलं सरळ सीमारेष बार. येतोय चौकार आणि सामना आपल्या बाजूने जिंकला वहाळ संघाने. अफलातून फलंदाजी. लॉस ऑफ 0 विकेटवरती 46 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग केला. अफलातून फलंदाजी. चला याच्या नंतरचा होणारा सामना राजवेल रायडर्स कुणबीवाडी तसेच बाप्पा 11 कोळबांद्रे बेजवाडी. 2 षटकांचा सामना असेल. एका बाजूने चला राजवेल रायडर्स संघ आतमध्ये आणि सलामीचे बल्लेबाज बाप्पा 11 कोळबांद्रे तयार ठेवायचे आहेत.
साईदाम क्रिकेट संघ आपल्या येथोचे सन्मान या ठिकाणी केला जाईल. यायचंय साईदाम क्रिकेट संघ आपल्या विनंती करतो की आपला येथोचे सन्मान या ठिकाणी केला जाईल. धीरज पटेल सरांनी विनंती करतो की आपल्या हस्ते आपण या ठिकाणी साईदाम क्रिकेट संघ यांना सन्मानित करायचंय. दोन षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. स्ट्राईकला आहे दीपेश आणि नॉन स्ट्राईकला किशोर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. विरुद्ध संघ आहे राजवेल रायडर्स कुणबीवाडी. गोलंदाज मार्फत पहिला गोलंदाज आपण पाहतोय मानव. या गोलंदाजाने सुंदरसं कमबॅक केलं होतं मागच्या मॅच मध्ये. असा मानव 12 चेंडूचा खेळ असेल पाहूया. बाप्पा 11 कोळवंद्रे वर्सेस राजवेल रायडर्स. चला पंचाला विनंती असेल चेंडू टाकून घ्या. पहिला चेंडू दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप लांबून आला. क्षेत्ररक्षक राऊंडचा खतरा होऊ शकतो का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. पुढील चेंडू मानव यांचा. बॅटनेकला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत आला ना. उठचा खतरा होऊ शकतो का? परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धावा कंप्लीट केली मानव यांचा. आतापर्यंत सुंदर षटक आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी. राजवेल रायडर्स कुणबीवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलं संघाला बॅटिंग साठी. बाप्पा 11 कोळवंद्रे संघाला. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. वा वा काय क्षेत्ररक्षण. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 4 चेंडू मध्ये 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केला आतापर्यंत. मानव याचं सुंदर असं षटक. छोट्या हाईटचा खिलाडी. नवीन चेहरा असेल गोलंदाजीवरती. झेल मात्र निसटला मित्रांनो. झेल जेव्हा सुटतं तेव्हाच नक्कीच बॅट्समनला जीवदान मिळतो. पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतं का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक नव्हे तर 3 धावा कंप्लीट केल्या. बिंदू चेंडूची सांगता या चेंडूवरती झाली असता आणि एक बॅट्समनला तंबूचा रस्ता मिळाला असता. परंतु एकदम सोपा झेल थोडासा कठीण केला. सामन्याचं प्रेशर सांगून जातंय. तीन धावा कंप्लीट केल्या. 3 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. 7 धावांवरती जाऊन पोहोचतीये. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू. शतक कर्णधार त्या ठिकाणी आहे. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. सुंदरसा बॅकअप दिला त्या ठिकाणी यष्टीरक्षक विजय याने.
अफलातून गोलंदाजी आतापर्यंत चौकार षटकार आला नाहीये. एक झेल मिस आउट झाला होता त्या ठिकाणी. धावा होत आहेत 8. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. अफलातून गोलंदाजी पहिल्या 7 चेंडू धावा खर्च केला फक्त 8. मानवला मात्र त्या ठिकाणी चेअरअप केलं जात आहे. सर्वांनी टाळ्या वाजवत आहेत कारण पाहिलं तर सुंदरशा गोलंदाजी होती मानवीयाची. 7 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. तर बनवायच्या आहेत तुम्हाला. पाहूया किती धावा उभ्या करतात. शेवटचे 6 चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. 2 षटकांचा हा सामना आहे. गोलंदाजची मार्कवर नवीन गोलंदाज वीरेंद्र. वीरेंद्र गोलंदाजची मार्कवर. सलामीची जोडी बाप्पा इलेव्हन संघाकडून अजूनपर्यंत क्रीजवरती. गगनाला भिडला क्षेत्ररक्षक. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार षटकारांसाठी. डीजे प्लीज. चेंडूवरती मोठा प्रहार केला. 7 धावा आपल्या खात्यात प्राप्त केल्या. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. येथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्या मधल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन आपल्याला कसे साकार करता येईल त्या दिशेने आपल्याला विचार करावा लागतो. पाहिला गेला तर सुंदरशी गोलंदाजी. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. शॉर्ट पिच चेंडू न समजता जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. या चेंडूवरती एकही धावा घेता आला नाही. पहिला चेंडू जर का तुझा होता तर दुसरा माझा होता दाखवून दिले गोलंदाजाने. वीरेंद्र गोलंदाजची मार्कवर. अफलातून गोलंदाजी आपल्या संघासाठी. मानवने सुद्धा सुंदरसं कमबॅक केलं होतं. पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या. पुढे येऊन बॅटने कडा घेतली क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आहे थोडंसं गडबड, थोडासा गोंधळ नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि 1 ने पुन्हा एकदा धाव संख्या मात्र नक्कीच उंचावली. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा 7 खर्च गवते आतापर्यंत. एक षटकार सुद्धा खाल्लाय. शेवटचे 3 चेंडू शेष असतील. पाहूया याच्या नंतरचा होणारा सामना. कालकाई कृपा वाकवली वर्सेस चंडिकाई खंडोत्री संघ. दोन्ही संघांना शेवटचा अंतिम कॉल असेल. लगेचच नाणेफेकीसाठी या. कालकाई कृपा वाकवली आणि चंडिका 11 खंडोत्री संघ. फुल टॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. त्या ठिकाणी ऑन साइडला क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार होता. कुठल्याही प्रकारची चूक नाही. झेलबादच्या रूपाने परतावं लागेल. आता मात्र बॅट्समनला माघारी आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. अजून 2 चेंडू शेष असतील. कालकाई कृपा वाकवली आणि चंडिका आई 11 खंडोत्री संघ. दोन्ही संघाने शेवटचा आणि अंतिम कॉल. लगेचच नाणेफेकीसाठी या प्लीज. आणि आता मात्र त्रिफळाची दांडी गोल. बॅट्समन आला आणि बॅट्समन गेला. चला नवीन बॅट्समन लगेचच. चला एक बॉल बाकी आहे ना. शेवटच्या चेंडूसाठी यायचा. एकंदरीत विसावलेली थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा. एका चेंडूवरती जर का 6 धावा आल्या तर नक्कीच एक निर्णायक खेळी असेल. पाहूया कारण एक चांगलीशी धावसंख्या ज्याला झुंज देता येईल अशी धावसंख्या उभी करू शकतील. वीरेंद्राची सुंदरसं कमबॅक म्हणावं लागेल.
कारण पहिल्या चेंडूत षटकार खाल्ला होता, नंतर मात्र सुंदरसं कमबॅक केलं. बॅटिंग साठी येतोय नवीन बॅट्समन भरत. शेवटचा एक चेंडू शेष असेल. सुंदर चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अफलातून क्षेत्ररक्षण. एक धावा कंप्लीट. रनआउटचा खतरा होऊ शकतं का पाहूया. पंचांचा इशारा काय येतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा नक्कीच एकंदर धाव संख्या होती 17 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. याच्या नंतरचा होणारा सामना कालकाई कृपा वाकवली आणि चंडिका आई 11 खांडोत्री संघ. दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. लगेचच नाणेफेकीसाठी या. सन्माननीय संतोषजी भागणे यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. कालकाई कृपा वाकवली वर्सेस चंडिकाई खांडोत्री संघ यांच्यामध्ये होणाऱ्या नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. संतोषजी भागणे सन्माननीय भागणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोषजी भागणे यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आता होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा प्लीज. चेंडू द्या. नवीन चेंडू द्या प्लीज. या ठिकाणी काळकाई कृपा वाकवली संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले चंडिकाई 11 खांडोत्री संघाला बॅटिंग साठी. हा सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय चालू असलेला सामना राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे बेजवाडी. जिंकण्यासाठी धावांचं लक्ष ठेवलंय. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज म्हणजे 9च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. सलामीचे बल्लेबाज आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये विजय थोडेसे मागे राहिले होते, परंतु आता दर्शन आणि विजयची सलामीची जोडी मैदानात. चला सामन्याला सुरुवात करा. पंच राकेश. सुरेश भट असे म्हणतात, आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. अरे सुखासाठी कधी रडावं लागतं तर कधी हसावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच यशाचा असू शकतो सूत्र. संघर्ष तुम्हाला इथे करावं लागेल. कारण पाहायला गेला तर 18 धावांचं लक्ष असताना 12 चेंडू 18 धावांचं लक्ष असताना सलामीचे बल्लेबाज विजय आणि दर्शन ही सलामीची जोडी मैदानात. सामना करेल गोलंदाज ऋषिकेश. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नात अपयश येत आहे.
चेंडू लेग बायच्या रूपाने एक धाव मात्र नक्कीच आपल्या खात्यात प्राप्त केला. 18 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडासा पुढे येऊन लेग साइडला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. न समजलेला चेंडू जाऊन विसरला तोपर्यंत लेग बायच्या रूपाने मात्र एक धावा नक्कीच कंप्लीट केली. पुन्हा एकदा दर्शन स्ट्राईकला असेल. सामना खेळ ऋषिकेश याचा. सुंदर चेंडू थोडासा बाहेर ठेवला. बॅटने कडा घेतली. बॅटने कडा घेतल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला. मागच्या मॅच मध्ये असंच आउट झाले होते दर्शन. कारण बॅटने कडा घेऊन तो चेंडू एस्टन वरती आदळला होता. त्याचप्रमाणे आता सुद्धा तो चेंडू सेम चेंडू होता. पाहिला गेला तर बाहेरच्या चेंडूवर बॅटने कडा घेतली. 2 चेंडूवरती एक धावा आतापर्यंत खर्च करतोय ऋषिकेश. सुंदर चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड मागे खूप फास्ट आहे. चेंडू चाललाय घरंगळात सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक लांबून चेंडू वरती येईल तोपर्यंत मात्र एक नव्हे तर 3 धावा कंप्लीट केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. विजय आणि दर्शनची ही सलामीची जोडी बरंच काही सांगून जाते. कारण बऱ्याचशा सामन्यांचा अनुभव आहे. षटकार चौकारांच्या आत्ताशबाजी करण्याची क्षमता या प्लेअर मध्ये आहे. असे विजय आणि दर्शन. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश आतापर्यंत महत्वपूर्ण कामगिरी आपल्या संघासाठी केली. 9च्या सरासरीने धाव बनवायच्या एकंदरीत जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ मात्र खराब चेंडू. पंच राकेश सांगते दोन्ही समांतर म्हणजे नक्कीच धावा असेल अवांतर. एक धावसंख्येमध्ये नक्कीच भर घालेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 5 धावा आतापर्यंत स्कोरवर वरती. सुंदर चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला. काय फलंदाजी, काय गोलंदाजी. ज्याप्रमाणे मानवने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे ऋषिकेश सुद्धा गोलंदाजी करतोय. बॅटिंग साठी तेवढी पिच अनुकूल नाही असं वाटलं जातंय. कारण पाहिला गेला तर 67 धावांची सुंदरशी सर्वोत्तम धावसंख्या 67 धावसंख्याची होती. वाकोळी संघाने मारलं होतं सकाळी. मात्र वाईड चेंडू. वाईडच्या रूपाने आव्हानाचा धावसंख्या नक्कीच भर घालेल. एक धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 6 धावांवरती अजून काहीसे चेंडू शेष आहेत. किती चेंडू बाकी आहेत? 4च झाले ना. 2 चेंडू शेष. 2 चेंडू अजून शेष असतील त्या षटकातील. यॉर्कर लेवलचा चेंडू ठेवला. न समजलेला चेंडू. आता मात्र त्रिफळाचित विजयानं समजला आणि बॅट्समनला परतावं लागेल. बॅक टू पॅव्हिलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज.
पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावसंख्या 8, जिंकण्यासाठी 6 धावा, सॉरी 6 चेंडू. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. एकंदरीत 18 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर येतोय नवीन गोलंदाज भरत, ज्याने सुंदरशी कमबॅक मागच्या मॅच मध्ये केला होता. असे भरत बाप्पा 11 क्रिकेट संघाकडून गोलंदाजी मार्कवर भरत. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. सलामीला दर्शन. आणि नॉन स्ट्राईकला नवीन आलेला बॅट्समॅन प्रकाश. सुंदर चेंडू दिशा दिली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेबाहेर, येतोय खणखणीत षटकार. या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील्ड. चेंडू चाललाय सीमारेषे पार आणि इथे सामना मात्र जिंकलाय. 10 धावा कंप्लीट झाल्यात. 6 आणि 4 10 धावांची गरज होती आणि एका ते सामना जिंकला राजवेल रायडर्स क्रिकेट संघ.